महाराष्ट्र बीजेपी के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने सोमवार को नागपुर मीडिया से बात करते हुए कहा है कि नागपुर में पानी की बचत के लिए चोरी और लीक ठीक करने के निर्देश दिए गए हैं। नाग और पीली नदियों का पुनर्जीवन किया जाएगा। मेडिकल कैंसर अस्पताल के लिए 100 करोड़ रुपए मंजूर होने की बात भी उन्होंने की है। इसके अलावा उन्होंने शरद पवार द्वारा सैनिकों पर सवाल उठाने वाले नेताओं पर टिप्पणी की। प्रधानमंत्री मोदी की सेना दहशतवाद पर सख्ती से कार्रवाई जैसे मुद्दों पर भी उन्होंने चर्चा की तथा किसानों के दस्तावेज सुधारे जा रहे हैं। प्रधानमंत्री आवास योजना में मुफ्त सोलर पैनल देने की तैयारी के बाबत भी उन्होंने इस वक्त जानकारी दी। काल माननीय केंद्रीय कृषि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जी या सर्वांनी नागपूरमध्ये येऊन बैठक घेतली आणि एक ग्राम सुद्धा जर चुकीचं बियाणं आलं आणि शेतकऱ्याची फसवणूक केली तर फौजदारी गुन्हे दाखल होतील। आता कुणी हिंमत करणार नाही। ज्या पद्धतीची रचना केंद्र राज्य सरकारने केली आहे बोगस बी बियाणाबद्दल, कोणतंही बोगस बी बियाणं शेतकऱ्याला मिळणार नाही याची काळजी राज्य सरकार केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीची योजना तयार केली आहे। महाराष्ट्रातले सर्वच शेतकऱ्यांचे सर्व 7-12 उतारे 8 नमुना 8 जवळपास 11-12 मुद्द्यावर 11-12 विषयावर आम्ही दुरुस्त करण्याचा विचार करतो आहे। कारण अद्यावत नाही आहे, पीक पाणीची नोंद नाही आहे, गजाप नाही आहे, कमी जास्त पत्रक झाले नाही आहे। म्हणजे 12-12 वर्षापासून शेतकरी हा नुसता कमी जास्त पत्रकाकरता फिरतो आहे। वारसदाराचे नाव नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्राने जिवंत 7-12 मोहीम म्हणजे 12 अनेक विषय घेऊन संपूर्ण 7-12 संपूर्ण स्वामित्व प्रॉपर्टी आणि शेतकऱ्यांना ॲग्री टॅक्स म्हणजे नुसतं 7-12 अद्यावत करत नाही आहे, तर शेतकऱ्यांची आम्ही युनिक आयडी तयार करतो आहे ज्याला ॲग्री टॅक्स म्हणतात। 96 लाख शेतकऱ्यांना ॲग्री टॅक्सचा आम्ही आता युनिक कार्ड दिला आहे आणि त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड शेतकऱ्यांचा आता ॲग्री टॅक्सवर राहणार आहे। केंद्र राज्य सरकारच्या सर्व योजना ॲग्री टॅक्सच्या माध्यमातून युनिक कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि म्हणून राज्याचं महसूल खातं या राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये जाणार आहे। तसंच आम्ही निर्णय घेतला आहे राज्यात 30 लक्ष घरं प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं आता बनणं सुरू झालेले आहे। या सर्वांना आमचे तहसीलदार आमचे बीडीओ हे त्या घरकुल मालकाच्या घरी जाऊन आम्ही महसूल खात्या घरी जाऊ घरकुल मालकाचे आणि त्यांना 5 प्रकारची रॉयल्टी घरपोच देऊ आणि जवळच्या रेती घाटावरनं रेती देऊ आणि सोबतच माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 30 लाख घरांना सोलरचं यंत्र म्हणजे त्यांना 30 वर्ष वीज येणार नाही अशी योजना तयार केली आहे। त्यामुळं राज्यामध्ये घरकुलांना रेती, गावातल्या प्रायव्हेट घरमालकांना तहसीलदार रेती देईल आणि गावातले घर गावामधल्याच रेतीने बनतील आणि धोरण आता या राज्यामध्ये लागू झालेलं आहे। कालच आमच्या चंद्रपूरच्या चंद्रपूर कलेक्टरचं मी अभिनंदन करतो। पहिल्यांदा राज्याच्या निविदा त्यांनी पूर्ण केल्या आणि आता तिथली चोरी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची चोरी, वाळू चोरी आता बंद होईल। असंच आता आम्ही राज्यामध्ये आम्ही करतो म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही करतो आहे। पहिलं टेंडर आता पूर्ण झालं आहे। राज्याचे संपूर्ण निविदा या लवकरच पूर्ण होईल आणि राज्यामधला वाळू प्रश्न हा निकाली निघेल। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू आहे। आम्ही 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य पूर्ण केले। आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,55,000 ऍक्टिव्ह मेंबरशिप पूर्ण केली। आम्ही राज्यातल्या 1,186 बूथ अध्यक्ष आणि कमिटी आम्ही पूर्ण केली। आम्ही आता 1232 मंडळ तालुके आमचे संघटनेचे तालुका अध्यक्षाच्या सर्व निवडी पूर्ण झाल्या। आमच्याकडे आता 80 जे जिल्हे आहेत संघटनेचे त्यामधल्या 58 जिल्हाध्यक्षाची निवड झाली। आता प्रदेश अध्यक्ष ही निवड लवकरच केंद्रीय भाजप करेल। कारण जोपर्यंत बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष असं आमच्याकडे संपूर्ण संघटन हे त्या ठिकाणी गठीत झाल्यावर प्रदेश अध्यक्षाची निवड होतं। मला वाटतं केंद्रीय भाजप आता जेव्हा ठरवेल तेव्हा ही निवडणूक होऊ शकतं। निवडणुकीचे खालचे टप्पे पूर्ण झाले आहेत।